गाईज आता आम्ही चाललो आहे मिसिंग लिंक बघायला. एक्सायटेड आहे. कालच त्याचं ओपनिंग झालं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांकडून. आज बघूया, आज जातो आहे आम्ही तिकडे जाऊन. आणि आम्ही पुण्यामार्गे पहिले पुण्यामार्गे तळेगाव टोल नाका पार करून आम्ही पुढे लोणावळा मार्गे जातो आहे आणि परत येताना आम्ही खोपोली मार्गे पुन्हा रिटर्न येतो आहे. खास आम्ही त्यासाठीच चाललो, खास त्यासाठीच चाललो आहे. बघायचं आहे, काल ओपनिंग झालं आहे, आज बघायलाच चाललो आहे आम्ही खास त्यासाठी. बघूया, तुम्हाला पण दाखवतो. चला ओके. तळेगाववरून आपण निघालो आहोत. तळेगाव आपण आता वडगाव फाट्यावर आलो आहे. तळेगावचा वडगाव फाटा बोलतो त्याला. तिथून सरळ आपण हा इथे मेन जंक्शन आहे ना. मेन जंक्शन आहे. ओल्ड मुंबई पुणे हायवे आला हा. आणि आपण सरळ आपण द्रुतगती मार्गाकडे चाललो आहोत. सरळ द्रुतगती मार्गाकडे आपल्या लेफ्ट साईडला आहे पुणे आणि राईट साईडला आहे मुंबई. हा आहे वडगाव फाटा आपला, जुना ओल्ड मुंबई पुणे रोड. इथे थोडी रश असते तशी, दोन्ही साईडने येणारे असतात ना. तळेगावरून आपण आता द्रुतगती मार्गाकडे चाललो आहोत, एक्सप्रेस वेकडे. हायवेला कनेक्ट आहे. लगेच जास्त वेळ लागत नाही, तिकडनं लगेच आहे. हार्डली 5 मिनिट्स होतं वाटतं ना डिस्टन्स. लगेच आता टोल नाका येईल उडसेचा. हा आला आपला हायवे, लगेच टच होतोय आपण. एक्सप्रेसवेला आपण टच झालो आहोत. पूर्वी हा इथेच टोल नाका होता, तो आता जरा पुढे घेतलाय. पूर्वी हा इथेच टोल नाका होता, शिफ्ट केलाय ना. शिफ्ट केला पुढे जरा तिकडनं. उडसे गाव आहे, पूर्वी तळेगावचाच होता. टोल पार झालो आहोत. तर आता इकडनं 10-15 किलोमीटरच्या आसपास मिसिंग मिसिंग लागेल आपल्याला. हा पेट्रोल पंपसाठी आहे इकडे. हा इथून पेट्रोल पंपसाठी आहे. पेट्रोल भरायचं असेल तर लगेच पुढे कामचेतच्या पुढे आहे. CNG पण दिलं होतं अवेलेबल. CNG देखील अवेलेबल आहे इकडे. लोणावळा 12, पनवेल 62. इथून खूपच जवळ वाटतं जुन्या रस्त्यापेक्षा ना. बोराज झालंय. राईट. चला, काम चालू आहे. मिसिंग लिंकला जायला आम्ही एक्सायटेड होतो, पण आता मिसिंग लिंक पुण्यावरून अजून चालू झाला नाहीये. त्या साईडचा क्लोज केला, तिथून क्लोज केला होता. आता आम्ही पुढे आलो आहोत. आता बघू मुंबईवरून जायला मिळतं का बघूया. बहुतेक मुंबईवरून चालू आहे, कारण मुंबईवरून ज्या येणाऱ्या छोट्या गाड्या आहेत त्या बऱ्याचकडनं कमी आहेत. लाईट वेट व्हेकल दिसत नाही. लाईट व्हेकल बऱ्याच कमी दिसतात, फक्त हेवी व्हेकल दिसतात आहे. तर बघू आता पुढून आपण मुंबईवरून येताना जो रोड आहे, कारण पुण्यावरून चालू केला नाही बहुतेक. पुण्यावरून बंदच आहे. सगळ्या गाड्या काही इकडनंच वरूनच चालले आहेत. म्हणजे नाहीच केलं हा, म्हणजे सगळ्या गाड्या वरूनच चालेल. हा. तर मित्रांनो, आता प्रॉब्लेम काय झालाय, आपण निघालो तो होतो घरातून, पण जो आपल्या पुण्याच्या साईडचा मिसिंग लिंकचा रोड आहे तिकडची एंट्री पण केली होती. तर त्यामुळे आता आम्हाला जो आपल्या ओरिजिनलच आहे न्यू मुंबई पुणे हायवे त्यावरूनच यायला लागला. जो घाट सेक्शन आहे तो क्रॉस करून. आता आम्ही थांबलो आहे ते फूड मॉलकडे. तर आता जाताना तरी बघूया, लेट्स होप की तो चालू असेल आता या पुणे साईडचा तरी मिसिंग लिंकची एंट्री. आता सध्या तरी आम्ही थांबलो इकडे फूड मॉलकडेच. तर बघतो आम्ही, तुम्हाला दाखवतो अपडेट.
आम्ही आता पुण्याला परत चाललो आहोत टर्न मारून. बघू आता इथून तरी मिसिंग लिंक आपल्याला मिळतो आहे का बघूया. कारण तिथून पुण्यावरून तर मिसिंग लिंक बंदच करून ठेवलं आहे, काम चालू आहे तिकडे. तर काल इथून सोडलं होतं मिसिंग लिंक जाण्यासाठी. ट्रॅफिक जाम झालं सोडलं की चालू केलं की ते बघावं लागेल. आलोय जवळ आपण आता. बघू आता रस्ता ओपन आहे की बहुतेक चालू आहे. बहुतेक ओपन आहे. एंट्री दिली आहे आपल्याला. चला मिसिंग लिंकला आपण पोहोचत आहोत साहेब. चला मिसिंग लिंक चालू झाला आहे. हेवी वेहिकल लेफ्टला डायव्हर्ट आहोत आणि आपण मिसिंग लिंक कडे चाललेलो आहोत शेवटी. थँक गॉड. आता आपण मिसिंग लिंक बघू शकतोय. म्हणजे मुंबई टू पुणे चालू आहे. पुण्यावरून येताना तुम्हाला मिसिंग लिंक मिस करावा लागतोय. म्हणजे जो अपवर्ड घाट सेक्शन होता तो लागत नाही आता. हो, मुंबईकडनं आपण चाललो आहोत मिसिंग लिंक थ्रू. हा नवीन रस्ता आपला मिसिंग लिंकचा. आल्याचा काहीतरी फायदा झाला आपल्याला. कंटिन्यू ठेवूया आपण आता. हे इथून पण डायव्हर्जन आहे वाटतं दिलेलं आहे का बघा. इथून पण जर तुम्हाला नाही जायचं असेल तर डायव्हर्जन दिलेलं आहे. आपल्याला का नाही लागले इथं ना. तो तिकडनं नाही आला. तो तिकडनं दुसरीकडनं आला असणार. तिथे लोक आता क्रॉस करत होते ते जाऊन आले असेल तिकडे. स्टार्ट बघून आले स्टार्ट होतोय. हा, मिसिंग लिंक आपला स्टार्ट होतो आहे आता. टनल लागतो पहिला. टनल आहे पहिला आपला. स्लो घे ना. आता मधल्या लिंकला घे ना. आता गाईड लागलं इथे घे नाही ना जवळ. चला मिसिंग लिंकचा हा पहिला बोगदा चालू झाला आहे. मिसिंग लिंक नका बोलू, कनेक्टिंग लिंक बोला असं बोलले आहेत. लेन कट नको करूस. तूच बोललास ना ते इकडून. अरे तर हा पहिला बोगदा आपला 1 किलोमीटर पॉईंट समथिंग आहे. तिथे टनल लागतात. इकडे 2 टनल आहेत. स्पीड लिमिट 80 ची आहे ना इथे. स्पीड लिमिट 80 ची आहे. आणि लाईट्स मुळे थोडा ग्लो पण आलाय ना सगळ्यांना. तेच व्ह्युअर्स लक्षात ठेवा, पुण्यावरून रस्ता अजून बंदच आहे. हे आता आम्ही मुंबईवरून चाललो आहोत खोपोली मार्गे. तेव्हा आम्हाला हा इथून एंट्री मिळाली आहे. बराच वाईड आहे हा आपल्या प्रत्येक बोगद्यापेक्षा. 4 लेनचा आहे. टोटल दोन्ही मिळून 8 लेनचा होणार आहे तो. हा आपला आला आहे आता केबल आकर्षणचा केंद्र आलेला आहे आपला. केबल रूट हा मेन स्पॉट आहे. हा मेन स्पॉट आहे आपला. हे पहा मस्त क्लासिक सॉलिड आहे ना. वाव. फोटो काढायचे. थांबायला अलाउड आहे. तिथे पोलिसाचीच गाडी आहे. मग चल जाऊ दे. उगाच हे करते. जाऊ दे. चल नको थांबूस. जाऊ दे. तेच उगाच नको फाईन बिन मारतील.
आणि हा आता आपला मोठा बोगदा चालू होत आहे 8 किलोमीटरचा. स्पीड लिमिट 80 ठेवायची आहे तिथे. आता आम्ही थोडं इथून स्लो चाललो आहोत नजारे घेत. मिसिंग लिंक टनल, सेकंड टनल आहे ना? सेकंड टनल. 80ची लिमिट आहे आणि तुम्ही लेन क्रॉस करू नका. लेन 30 ठेवा, कारण सगळ्या छोट्या गाड्या छोट्या व्हेकलच इकडनं जात आहेत. लाईट वेट आहे. लाईट व्हेकल सगळे अलाउड आहेत. मोठ्या व्हेकल नाही आहेत, त्यामुळे लेन चेंज करू नका. सगळं घाट सेक्शन आपला वाचलं आहे ना यामध्ये. घाट सेक्शन पूर्ण त्यामध्ये आपला हे होतोय. आठ किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे. बराच घाट वाचला ना एवढा. तेवढा सेक्शन वाचलं. हे पूर्ण तुमचा खंडाळा जो पूर्ण हे आहे तो पूर्ण वाचतोय आपला. बस ह्याच रोडला ठेवा. चला, मिसिंग लिंक आपल्याला शेवटी बघता आलं आहे. पुण्यावरून मिसिंग लिंक बंदच आहे. हा मुंबईवरून चालू आहे. बराच मोठा आहे ना 8 किलोमीटर. बराच मोठा आहे. 8 किलोमीटरचा बोगदा आहे. पण व्हेंटिलेशन आणि सगळं चांगलं दिलेलं आहे. लाईट्स, व्हेंटिलेशन, 4 लेनचा आहे, म्हणजे बराच वाईड आहे. जो आपल्या एक्सप्रेस वेला जो जेवढी जागा आहे तेवढीच जागा इथे आहे. हा 4 लेनचा आहे. आणि 4 लेन देऊन सुद्धा बाजूला जागा आहे थोडी. कटिंग दिले ते बघ इथे. तेच दिलं आहे. आणि मध्ये मध्ये कर्ज देखील दिलेले आहेत टर्नसाठी. हे दिले आहेत ना मध्ये. बरेच ठिकाण दिले आहेत. म्हणजे माझ्यामध्ये 500 मीटरमध्ये लगेच कट्स दिलेले आहेत. हा बघा, असे मध्ये मध्ये कट्स दिलेले आहेत. अजून ते बंद आहेत पण सगळे. बंद आहेत, अजून काम चालू आहे. कारण पुण्याकडनं येणारी जी रूट आहे तो बंदच आहे. 6 किलोमीटरचा अजून काम हे चालू आहे. बोगदा आपल्याला पार करायचं आहे. हे पूर्ण घाट सेक्शन पासून आपण येत आहोत पूर्ण खालून. व्हेंटिलेशन पण प्रॉपर दिले आहे ना सगळं. व्हेंटिलेशन प्रॉपर दिलं आहे. व्हेंटिलेशन प्रॉपर दिलं आहे. सगळं लाईट्स वगैरे सगळं एकदम मस्त. जे इन्फ्रा कंपन्या जे कामगार आहेत त्यांना पार करत आहोत. एवढा मोठा घाट वाचला बघ ना एवढा. हेच मेन 8 किलोमीटर एकटेक होते ना असे. पूर्ण घाट एरिया संपवून टाकला आहे. घाट एरियाच लागणार नाही आहे आपल्याला. ते सगळ्यात बेस्ट. ऐंशीचा स्पीड आपला आराममध्ये
पार होतोय. ज्यांनी बांधलं असेल त्यांना किती कष्ट करावे लागत असतील ना या घाटामध्ये एवढं बांधायचं असतं ते. झाला आला वाटतं एक्झिट. आपण आता आलो आहोत बहुतेक. बाहेरची लाईट दिसायला लागली आहे. 8 किलोमीटर आलं. 8 किलोमीटर आलो आपण. जी निराशा झाली होती ती आशा आता आमची चांगली झाली आहे. निराशेतून आशेकडे आम्ही वळलो आहोत. आम्हाला वाटलं आता बेसिक लिंक बघायला मिळणार नाही, पण बेसिक लिंक बघायला मिळालं आम्हाला. खास ह्याच्यासाठीच आम्ही आलेलो. खास हे बघण्यासाठी आलो होतो दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशी म्हणजे असं बघायला गेलं तर फर्स्ट डेच झाला. हा म्हणजे असं ओपन करून हा फर्स्ट डेच आहे असा. तर आजपासूनच स्टार्ट झालाय ना. चला मिसिंग लिंक, कनेक्टिंग लिंक. धन्यवाद महाराष्ट्र सरकार. ग्रेट. वाव. अख्खा घाटच गेला ना. क्रॉस करून डिरेक्टली आता आलो पुढे ना आपण. क्रॉस करून आपण आता कुसगाव पुढे आलो आहोत. म्हणजे लगेच आपला पुढे मळवली लागली. मळवलीकडे जवळपास आपण पोचलो आहोत. मळवलीच्या इथे. मग कामशेत, मग आपलं तळेगाव लागेल. हा कामशेत तळेगाव. लगेच आम्ही तळेगाव. आता मिसिंग लिंक क्रॉस करून आम्ही तळेगाव टोल प्लाझाकडे थांबलोय आता इथे. तर तसं जाताना आपलं एंट्री बंद होती मिसिंग लिंकची, तर थोडं मग डिसअपॉइंट झालो होतो. डिसअपॉइंट आणि सॅड होतो. पण आता येताना मग सगळं ते फुलफिल झालं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. जसं तुम्हाला दाखवलं आता व्हिडिओमध्ये. तर आता खास आम्ही तुमच्यासाठीच ही ट्रिप प्लॅन केली होती, म्हणजे हा ब्लॉग आता करायला. तर त्यासाठी मग नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा तुम्हाला आवडला असेल ते व्हिडिओ. सबस्क्राईब लाईक करा. थँक्स.